तात्याही माझं मीनाक्षीवर खूप प्रेम आहे. की त्यांच्याशिवाय नाही ग जगू शकणार. इथं येऊन जर काम करायचं असेल ना तर आपण इथे कामाला येतो हे लक्षात ठेवायचं. मालक म्हणून यायचं नाही इथे. अभिंची सेवा करण्याची संधी मला देऊन तुम्ही तुमचा शब्द पाळलाय. म्हणूनच आज मी तुम्हाला एक शब्द देते. ज्या क्षणी अभि पूर्ण बरे होते त्या क्षणी मी या घरातून बाहेर निघून गेलेली असेल. वा, छान. आठवड्याभराच्या आतच चांगली प्रगती. आपला पेशंट वेगाने रिकवर होतो. गुड जॉब सोहा, कीप इट अप. सॉरी सर, माझं यात काहीच कॉन्ट्रीब्युशन नाहीये. सगळं क्रेडिट मीनाक्षीला जाते. वा, छान. मीनाक्षीजी, जर का तुम्हाला खरंच जॉब करायची इच्छा असेल तर आमच्या हॉस्पिटलमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही खरंच एक्स्ट्राऑर्डिनरी काम करता. चांगली नर्स होण्यासाठी आधी चांगलं माणूस होणं गरजेचं आहे. आणि तुम्ही त्या आहात. डॉक्टर, म्हणजे आता अभि पूर्णपणे बरा झालाय असं म्हणायला काही हरकत नाहीये ना? हो, तसं म्हणायला काहीच हरकत नाहीये. नाही म्हणजे आता तशी तब्येतीची त्याच्या काही काळजी करायचं कारण नाहीये ना? हो, म्हणजे आता सध्याची त्यांची रिकव्हरी बघता तसं तर काळजीचं काहीच कारण नाहीये. हा, आता फक्त त्यांना काही एक्सरसाइज करावे लागतील एवढंच. हो हो, म्हणजे तुम्ही म्हणाल तसे सगळे एक्सरसाइज करून घेऊ आम्ही. पण म्हणजे त्यासाठी बाहेरच्या कुणाची मदत घ्यायची गरज नाहीये ना? कसं आहे ना मॅडम, काही पेशंटच्या बाबतीत आम्ही कॉन्फिडंट असतो. तो कॉन्फिडन्स आम्ही बोलूनही दाखवतो. पण पेशंटच्या ओव्हर कॉन्फिडन्समुळे कधी कधी त्याच्याकडनं चुका होतात. आपल्या केसमध्ये असं होऊ नये म्हणून माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे की जोपर्यंत आपला पेशंट पूर्णपणे रिकवर होत नाही तोपर्यंत मीनाक्षीजींना इकडनं जाऊ देऊ नका. आणि जोपर्यंत पेशंट पूर्णपणे रिकवर होत नाही तोपर्यंत त्यांना मीनाक्षीजींची गरज आहे. झुमे चंद्रमा मनमोरा नाचे रे. मी पण आजकाल अशी का वागते ना ते माझं मलाच कळत नाही. प्रत्येक वेळी वड्याचं तेल वांग्यावर काढत असते. आज पण मीनाक्षीचा राग हिच्यावर निघाला होता. जरा जास्तच बोलले. आता हिने मनात राग धरला आणि उद्यापासून कामावर नाही चालली तर आमचीच पंचायत व्हायची. ते काही वेळीच हिच्याशी बोललं पाहिजे. वनिता, वनिता, झाला का कचरा काढून? वनिता, तू नाराज आहेस माझ्यावर? नाही, माझी एकटक का बघतीयेस? तुम्ही आता आल्या आल्या जे काय बोललात ना ते मी ऐकलं आणि विसरले पण. काय विसरलं तुम्ही? ती कचरा काढून झाला का? नाही, थोडं बाकी आहे. त्यानंतर तुम्ही मला काय विचारलं होतं काय? तुझ्या या अशा वागण्यामुळे ना आता मलाच विसरायला झालंय. हा, मी असं विचारलं की तू अजूनही नाराज आहेस का माझ्यावर? नाही म्हणजे का? आता बघा, तुम्ही असं म्हणलात वनिता तुझा कचरा काढून झालाय का? याच्यात नाराज होण्यासारखं काय?
अगं बाई, तुझा कचरा काढून झाला की नाही याच्याबद्दल नाही बोलत आहे मी. त्याच्या आधी जे घडलंय ना त्याबद्दल बोलते. आत्याबाई, तुम्ही ना एकदम गडबड करायला सांग. हे बघा, इथं आल्यानंतर तुम्ही मला काय विचारलं, पण इथं कचरा काढून झालाय का? म्हणजे इथं आल्या आल्या तुम्ही मला विचारणं ही गोष्ट पहिल्यांदा घडली. मग तुम्ही कसं काय विचारू शकता का त्याच्या आधी काय घडलंय? अगं माझे बाई, इथे टेरेसवर येण्याच्या आधी खाली हॉलमध्ये जे काही घडलंय ना त्याच्याबद्दल बोलतेय मी. काय ग, आता काय झालं? ते बी विसरले बघा. नक्की काय घडलंय ते तुम्हीच मला सांगता का? आत्याबाई, म्या अशी काय माती खाल्ली होती म्हणून तुम्ही मला मग अशी रागावला होतात? नाही बाई नाही, तू काहीच माती खाल्ली नाहीयेस. पण आता तुझ्याशी हे सगळं बोलून ना मी घोर पाप करायला लागलीये असं आता मला वाटायला लागलंय. पण तुम्ही एवढंच विचारलं ना, कचरा काढून झाला का नाही? वनिता, माझी आई, तुझं जे काही काम चाललंय ना ते चालू दे. हं? तुझ्याशी काही बोलायचं म्हणजे ना, आत्याबाईच्या अशा वागण्यामुळं ना नेमकं काय घडलंय तेच कळना झालं. पण म्या असं काय केलं ज्यासाठी आत्याबाईंनी माझ्या समोर हात जोडले? केलं असेल काहीतरी मोठं काम. असे एकटेच का बाहेर निघून आलात? सहजच. डॉक्टरांनी काय सांगितलं लक्षात आहे ना? आय नो. पण काय ना, कधी कधी एखादी गोष्ट मनापासून करावीशी वाटली तर ती केली पाहिजे. सतत बेडवर बसून खूप कंटाळा आला होता, म्हणून मग थोडं बाहेर पडावं असं वाटलं. मग काय, आलो बाहेर. सावकाश हं? नाही म्हणजे डॉक्टरांनीच सांगितलं होतं ना की तुम्ही आता हळूहळू चालायला सुरुवात करा, म्हणून मग. डॉक्टरांनी सांगितलं होतं कोणाचा तरी आधार घेऊन चाला. मग आता तुम्ही आहात ना, तुम्ही मला मदत कराल ना चालायला? चला. सावकाश.
आत्याबाई, बघताय ना आपल्या अभिदादा परत एकदा चालायला लागलेत. आता जरा जास्तच मोठी पावलं पडायला लागली. अहो ही तर फक्त सुरुवात आहे. ती मीनाक्षी बरोबर आहे म्हणल्यावर अभिदादा चालता चालता कधी धावायला लागतील ना ते तुम्हाला कळणार बी नाही. 100%. आत्याबाई, मी इसरायच्या आत तुम्हाला एक गोष्ट सांगू का? बोल. तुम्ही ना आपल्या अभिदादासाठी ना मीनाक्षी सारखीच पोरगी बघा. त्यांना समजून घेणारी, गरजेच्या यायला आधार देणारी. आपल्या अभिदादा लई खुश राहतील बघा. 100%. वनिता, हा? तू काही विसरतेस असं नाही तुला वाटत? काय? तुला मी कचरा काढायला सांगितलं होता ना. आहा, इसरलेच बघा. आता काढते. दादा, मीनाक्षीला पाहिलंस? हो, आत्ताच इथून गेल्या. बरं ठीक आहे, मी बघते बाहेर कुठे आहे का ते. हं? सोहा, काही हवंय का तुला? इथे बस ना जरा, तुला काहीतरी सांगायचं. सोहा, आज खूप दिवसांनी मी स्वतःहून टाळण्याचा प्रयत्न केला. म्हणजे मीनाक्षी पण बरोबर होत्या. त्यांच्या मदतीने इथे बाहेर लॉनवर जरा फेरफटका मारला. क्या बात आहे दादा, गुड प्रोग्रेशन. मला वाटतं लवकरच स्वतःहून चालायला लागशील. आज मीनाक्षी ज्या पद्धतीने माझी काळजी घेत होत्या ना, ते बघून खरंच मला वाटतं की मी लवकरच बरा होईल, स्वतः चालायला लागेल आणि माझं रुटीन लाईफ पुन्हा एकदा सुरू होईल. आणि सोहा, या सगळ्याचं क्रेडिट जेवढं डॉक्टरांना जातं ना, तेवढंच मीनाक्षीलाही जातं. हो, पण ते क्रेडिट ऐकायला ती इथे थांबली पाहिजे ना. दादा, तू पूर्ण रिकवर झालास की ती इथून निघून जाणार आहे. तुला माहितीये सोहा, जसं माझं त्यांच्यावर प्रेम आहे ना, त्यांच्याही मनात माझ्याबद्दल नक्कीच काहीतरी आहे. मी स्वतः त्यांच्या डोळ्यात पाहिलंय ते. दादा, शी लव्ज यू, ही गोष्ट आम्हाला पण माहिती आहे. पण ती ना आजकाल जरा जास्तच डिस्टर्ब असते. माहित नाही तिच्या मनात नेमकं काय चाललंय. तिनं काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करते. सोहा, मी माझ्या मनातल्या फिलिंग्स त्यांना सांगितल्या, त्यांनी त्या नाकारल्या, इथपर्यंत सगळं ठीक होतं. पण आता विषय वेगळा आहे. आता त्यांनाही माझ्याबद्दल त्या फिलिंग्स आहेत, त्याही माझ्यावर प्रेम करतात. पण अशी कुठली तरी एक गोष्ट आहे की जी त्यांना हे एक्सेप्ट करण्यापासून रोखतीये. आणि तेच मला शोधून काढायचं की ती नक्की कुठली गोष्ट आहे. आणि मी ठरवलंय सोहा, मी ते शोधून काढणारच. आता काहीही झालं ना तरी मी मीनाक्षीला इथून जाऊ देणार नाही, कधीच. की त्यांच्याशिवाय नाही ग जगू शकणार. आणि तशीच जर वेळ आली ना तर मी कधीच सुखी होणार नाही. नाही मीनाक्षी, जे काही घडलंय त्याबद्दल आता विचार करण्यात काहीच अर्थ नाहीये. तुला आता स्वतःचा विचार करायला हवा. अगं, तू इथे अभिनसाठी थांबली होतीस. त्यांच्या तब्येतीत चांगली सुधारणा होतीये. काही दिवसात ते घराबाहेरही पडू शकतील. मग इथे थांबण्याचं काहीच कारण नाहीये ना. तुझ्यामुळे आता अजून काही प्रॉब्लेम क्रिएट होण्याआधीच तुला निघायला हवं.
हीच ती वेळ आहे इथून निघून जाण्याची, अगदी कायमचं. हॅलो हॅलो मीनाक्षी, बोल नाही ना. आज मला भेटू शकतेस का? काय आज? बर भेटूया. बर. बाय. झालं झालं तुझ्या मनासारखं? का करतोयस तू हे सगळं आणि का मलाही करायला भाग पाडतोयस? आता तरी बोल ना. अरे बोल ना. अरे अहो तुम्ही नका अभिची काळजी करू. मला फक्त तुम्ही परत कधी येताय तेवढं सांगा. अजून काही दिवस लागतील. ठीक आहे. बरं मला सांगा तिथे थंडी किती आहे? काळजी घ्या स्वतःची. आणि शंकरला पण सांगा विचारलंय म्हणून. हो तुम्ही सांगितलेलं सगळं लक्षात आहे माझ्या. बरं ठेव फोन. मीनाक्षी, अगं ह्यांचा फोन होता. त्या हल्लेखोराचा अजून तपास लागलेला नाहीये म्हणून काही दिवस तिथेच राहणार आहे. बरं ठीक आहे. जेवण तयार आहे. भूक लागली असेल ना तुला? सकाळपासून काही खाल्लं नाहीयेस. आणि हो अभिला आता बरं वाटतंय. आपण त्याला फिरायला नेऊया. सगळ्यांबरोबर फिरून आला ना की त्याला पण बरं वाटेल. आई, मी इथून आज निघून जायचं म्हणतेय. काय काय बोलतेस तू? मी इथून निघून जायचं म्हणतेय. आता अभिनची तब्येत पण बरी होत चालली आहे आणि मी इथून बाहेर पडले नाही तर मग माझ्या कामाचं कसं काय बघणार ना? अगं पण इथे सुद्धा तू कामच करतेस ना. मग मुद्दाम वेगळं बाहेर जाऊन काम शोधायची काय गरज आहे? नाही आई, माझा निर्णय झालाय. तुझा निर्णय झालाय ना? मग मला पण आता या विषयावरच तुझ्याशी बोलायचंय. आणि आता मी आधी बोलणार आहे आणि त्यानंतर तू निर्णय घेणार आहेस. अभिंना जेवणाआधीचं औषध द्यायचंय ना, मी देऊन आलेच. हा हे बघ मीनाक्षी, ठीक आहे. अभि चुकले. बहिणी, तू कशाला त्याला बाहेर बोलवलंस का जेवायला? मस्त सगळ्यांबरोबर जेवला तर जरा बरं वाटेल ना त्याला. अभि, अरे कशासाठी? सावकाश ये, सावकाश. हळू हळू. कशाला रे अट्टाहास बाहेर येऊन बसायचा? हा, रात्री बेडवर बसून बसून बोर झालो होतो आणि भूक लागल्यावर एकट्यानं जेवायचाही कंटाळा आला होता. पण आज फायनली मी तुम्हा सगळ्यांबरोबर जेवणार आहे. तू नसताना आम्हालाही चुकल्यासारखंच वाटत होतं. आणि मीनाक्षी तुला उपाशी झोपू देणार नाही हेही माहीत असायचं. पण आई तरी बेडवर असलं ना की उगाच पेशंट असल्याचा फील येतो. आता पेशंट टेस्ट म्हटल्यानंतर तसं वाटणारच ना. पण आता जास्त बोलत बसू नको तिथे. पटकन जेवून घे आणि आराम कर. बरं, आज काय स्पेशल? अजिबात नाही. तू इथे जेवायला आलायस म्हणून मेनू बदलणार नाही. जोपर्यंत मीनाक्षी सांगत नाही ना तोवर तुझं पथ्य पाणी सुरूच राहणार. अन्याय हा. असेल पण त्याला इलाज नाही. काय वंस, बरोबर ना? अगदी बरोबर. अगदी माझ्या मनातलं बोललीस बघ. मीनाक्षी, अगं तू उभी काय आहेस? बस ना आमच्या रोज जेवायला. नाही नको, मी नंतर जेवीन. नाही नाही, असं कसं? बस बघू. बस, मी तुझं पण ताट घेतलंय आमच्या बरोबर. बस. मला तुमच्याशी काहीतरी बोलायचंय. म्हणजे सांगायचंय. हे बघ मीनाक्षी,
ते सगळं जेवणानंतर सुद्धा बोलता येईल ना? नाही, मला आत्ताच सांगायचं. मी इथून निघायचं म्हणते. निघायला हवं म्हणजे? तिचं असं म्हणणं आहे की आता अभि बरा होतोय, तिचं काम संपलंय, ती इथून कायमचं निघून जायचं म्हणते. पण तू इतका तडकाफडकी निर्णय कसा काय घेऊ शकते सगळं? मी विचार करून निर्णय घेतलाय. आणि अभिनबद्दल आता काळजी करण्यासारखं खरंच काही नाहीये. ते आता लवकरच बरे होतील आणि मला पण माझ्या कामाचं काहीतरी बघायला हवं ना. एक मिनिट मीनाक्षी, तुला जे काही बोलायचं होतं ते तू बोलून झालंस. आता मी जे काही सांगते ते ऐकायचं. यापुढे तू इथून कुठेही जाणार नाहीयेस. काय ना मीनाक्षी, तू अभिची एवढी छान काळजी घेतलीयस की खूप कमी अवधीमध्ये तो स्वतःच्या पायावर उभा राहिला. तुझ्या या कामाचं जसं आम्हाला कौतुक आहे तसंच दादाला पण कौतुक आहेच ना. दादा येऊ देत, तो आला ना की मग काय ते ठरव. अहो पण मी वहिनी, दादा कधी येणार आहे? म्हणजे तुमचं काही बोलणं झालंय का एवढ्यात? बोलणं झालंय पण येण्याविषयी काही नाही बोलले. ठीक आहे, पुढच्या वेळेस फोन झाला ना की त्याला पहिल्यांदा विचारून घे. हं? पण त्यांना जर उशीर होणार असेल तर मी फार दिवस इथे नाही थांबू शकणार. मीनाक्षी, अगं आम्हालाही उत्तरं द्यावी लागतात. कसं आहे ना की तू अशी अचानक इथून निघून गेलीस तर दादा आम्हाला विचारेलच ना की तो येण्याच्या आधी आम्ही तुला जाऊ कसं दिलं. मग आम्ही काय सांगणार? आणि दादा फक्त प्रेमळ आहे एवढंच तुला माहितीये, पण तो रागावल्यानंतर कसा आहे ते आम्हा सगळ्यांना माहितीये.